नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आरटीची जी प्रोसेस चालू आहे पहिल्या टप्प्याची, ज्याच्यामध्ये स्कूल नोंदणी आणि स्कूलचं व्हेरिफिकेशन चालू आहे आणि पालकांसाठी सुद्धा आता ही लिंक ओपन झालेली आहे. तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता की तुमच्या आजूबाजूच्या शाळा इथे रजिस्टर झाल्या आहेत का. झाल्या असतील तर शाळेची जाऊन माहिती पण तुम्ही घेऊ शकतात. त्या शाळेवरती क्लिक करून किती जागा आहे हे पण तुम्ही बघू शकता. ते पाठीमागच्या व्हिडिओत पण दाखवलं मी, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला इथे बघायला पण मिळते विथ प्रूफ की एजमध्ये थोडासा अजून बदल करण्यात आलेला आहे. नेमका बदल काय, वयात काय नेमकी सूट मिळाली आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आपण. ओके, तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीच्या या इग्नाईट पाठशाला प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला भरपूर साऱ्या शालेय जीवनातल्या स्पर्धात्मक परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला इथे नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, MTS, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन, NMMS यासारख्या एक्झामचं गायडन्स मिळतं. या बॅचेस तुम्ही घेऊ इच्छित असाल किंवा तुमच्या माहितीत कोणी असेल तर त्यांना पण तुम्ही सजेस्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. अदरवाईज आमच्या हेल्पलाईन नंबरला एक कॉल करू शकता. दुसरं महत्त्वाचं, आज ज्या विद्यार्थ्यांनी ह्या बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं असेल किंवा ज्या पालकांनी ह्या बॅचमध्ये, म्हणजेच कोणती बॅच आहे ज्याच्यामध्ये RT प्रवेश संदर्भातलं माहिती मी ह्या बॅचमध्ये पालकांना देत असतो. डॉक्युमेंटपासून ते सिलेक्शन होईपर्यंत सगळी मदत तुम्हाला मी करणार आहे ह्या बॅचमध्ये. त्यामध्ये आज संध्याकाळी एक लेक्चर ठेवलं आहे बघा 5:30 वाजता, ज्यामध्ये TET मोफत शिक्षण, शाळा नोंदणी सुरू, आत्तापर्यंतची अपडेट काय, हे आजच्या डेटला 5:30ला ह्या बॅचमध्ये लेक्चर आहे. सो ज्यांनी ह्या बॅचला प्रवेश घेतला असेल त्यांनी हे लेक्चर नक्की अटेंड करा. लेक्चर लाईव्ह नाही बघता आलं तर ते रेकॉर्ड होऊन तिथेच असणार आहे, तुम्ही कधीही परत बघू शकतात. ओके, हे दुसरं लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की वयाची अट काय होती आणि कोणत्या डेटपर्यंत वय मोजले जाते. बघा, यापूर्वी तुम्हाला मी दाखवलं होतं की वयाची अट काय असणार आहे. 2026 साठी वयाची अट लक्षात घ्या. प्ले ग्रुप नर्सरीसाठी वयाची अट आहे, ज्युनियर KG, सिनियर KG आणि इयत्ता पहिलीसाठी आहे. वयोमर्यादा इथून कन्सिडर केली जाते. बघा, तुमचा जन्म 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान असेल तर तुम्ही प्ले ग्रुप नर्सरीला ॲडमिशन घेऊ शकता. तुमचं ज्युनियर KG साठी 1 जुलै 21 पासून 31 डिसेंबर 22 पर्यंत तुमचा जन्म असावा. सिनियर KGला 1 जुलै 2020 पासून 31 डिसेंबर 2021 यांच्या दरम्यान किंवा ह्या डेटला जर तुमचा जन्म झाला असेल तरी तुम्हाला इथे ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही. आणि विशेष म्हणजे इयत्ता पहिली. आता दुसरा पण प्रश्न आहे की सर प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KGला इथे प्रवेश घेता येतो का, त्याबद्दलचा पुढचा व्हिडिओ माझा येणारच आहे. पण सध्या तर लक्षात घ्या, इयत्ता पहिलीसाठी तुम्हाला जर RT प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मुलीचा जन्म हा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 यांच्या दरम्यान असावा लागेल किंवा ह्या डेटला पण चालणार आहे. जर तुमच्या विद्यार्थ्याचं असं असेल, म्हणजेच काय, 31 डिसेंबर 2026 रोजीचे कमीत कमी वय तुमचं 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असेल तर तो पाल्य इथे RT मार्फत इथे प्रवेश घेऊ शकतो, मोफत शिक्षण घेऊ शकतो. आता हे तर पूर्वी पण सांगितलं होतं, यात बदल नेमका काय झाला, थोडासा बदल करण्यात आला. काय बदल आहे नेमका आपण बघूया. काय असणार आहे लागेल पाल्याचं वय, तर विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतो. बघा, तुम्हाला मी वेबसाईटला घेऊन जातो. तुम्ही वेबसाईटला तुम्ही पण चेक करू शकता. ही RTची वेबसाईट आहे. RTच्या वेबसाईटला गेल्यानंतर बघा 26-27चं स्टेटस त्यांनी दाखवलेलं आहे. यामध्ये तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला प्रत्येक स्कूलची अपडेट भेटणार आहे. बघा, आता हे दररोज तुम्हाला हे आकडे वाढताना दिसतील. बघा, वाढताना बघा, काल परवाचा व्हिडिओ घेतला त्यामध्ये 65 हजारापर्यंत होते, आता हे 72 हजारापर्यंत टोटल गेलेली आहे. इथे काय चेक करू शकता तुम्ही, प्रत्येक जिल्हा बघा, तुमचा जिल्हा आहे, हा जिल्हा चेक करा. ह्या जिल्ह्यामध्ये किती स्कूलने नोंद केली आतापर्यंत आणि त्यानुसार किती जागा व्हॅकंट झाल्या तुमच्या जिल्ह्याला, अजून हे बघू शकतात तुम्ही. इथे जाऊन तुम्ही चेक करा. बरं का, इथे 10 जिल्ह्यांची एक लिस्ट दिली सपोज. यानंतर तुम्ही सेकंड पेजला गेला, परत पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आहे. थर्ड पेजला गेला, पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आहे. फोर्थ पेजला असे टोटल 36 जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे आणि हे अपडेट होत आहे. कधीपर्यंत अपडेट होत आहे, 19 जानेवारीपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. बघा, 19 जानेवारीपर्यंत, सॉरी, ही झालेली, म्हणजे 19 जानेवारी म्हणजे ही प्रोसेस झालेली आहे. आता पुढची नोटीस येणार आहे तुम्हाला. काय नोटीस, विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांसाठी नोटीस येणार आहे. तुम्हाला RTच्या अंतर्गत नाव नोंदणी करायची आहे. सो आतापर्यंत ही अपडेट आपल्याला बघायला मिळते. ओके, हां, कन्फर्म. आता याच्यामध्ये अजून एक्सटेंड होऊ शकतं का, याच्या संदर्भात नक्कीच त्याचंही परिपत्रक येऊ शकतं. काही शाळांची नोंदणी जर बाकी असेल तर कदाचित यांना एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. आता याबद्दल शिक्षण विभाग अपडेट दिलंच, पण सध्या तुम्ही ही लिस्ट बघू शकता. आता यामध्ये नोटीसमध्ये तुम्ही जर गेलात ना
बघा नोटिफिकेशन 2025च्या इथे तुम्हाला बघायला मिळेल काही नोटीस आली आहे का, तर अजूनपर्यंत नोटीस काही आलेली नाही बघा. 25 पर्यंतच्याच ह्या सगळ्या नोटीस आहे. 25 पर्यंत 26च्या विद्यार्थ्यांसाठी अजून काही नोटीस आलेली नाही, म्हणजे अजून तुम्हाला फॉर्म ओपन झालेले नाही. फॉर्म ओपन झालेले नाही, पालकांनी अजून घाबरून जायची गरज नाहीये. आता तुम्हाला मला सांगायचं जे आहे बघा, तुम्ही इथे गेल्यानंतर इथे एक लिस्ट ऑफ स्कूल, बरोबर, ह्या लिस्ट ऑफ स्कूलवर तुम्ही गेलात ना, तर इथे मी एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, तुम्ही चेक करू शकता. महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणतंही निवडा. एक्झाम्पल मी घेतोय, मी नाशिकचं डिस्ट्रिक्ट घेतलं. बाय ब्लॉक मी चेक करतोय, मला तालुक्यानुसार चेक करायचं आहे. मग नाशिकमध्ये मी चेक करतोय निफाडसाठी, सपोज मी निफाडसाठी चेक करतोय. इथे कोणती स्कूल आहे बघा, आरटीच्या अंतर्गत क्लिक करायचं आणि ते सर्च करायचं. बघा भरपूर सारा स्कूल मला दिसत आहे, त्यापैकी एक स्कूल मी घेतोय. उदाहरणार्थ मी घेतली के वाघची स्कूल घेतली आहे, पिंपरीची किंवा काकासाहेब नगरची, चांदोरची. बघा ही चांदोरची स्कूल मी घेतली आहे. यावरती क्लिक केलं की मला इकडे लगेच स्कूलचं डिटेल्स दिसत आहे. स्कूलचे डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. स्कूल कॅटेगरी बघा, प्रीमियर, अप्पर, प्रायमरी ह्या यांच्याकडे आहे, म्हणजे अगदी ज्युनियर पासून म्हणजे केजी पासून पण यांच्याकडे आहे. पण ते ऍडमिशन कोणते घेतात बघा, स्टँडर्ड 1 to 10th आहे. हे सगळे डिटेल्स तुम्ही वाचून घेतली की खाली जायचे तुम्हाला. इथे बघा व्हॅकन्सी डिटेल्स त्यांनी दिलेले बघा, इथे व्हॅकन्सी डिटेल्स दिसते सगळ्यांना. हा, व्हॅकन्सी मध्ये त्यांनी सांगितलेलं काय आहे की फर्स्ट स्टँडर्ड आहे. आता इथे बघा इयर मिनिमम 6 वर्ष टाकलं होतं त्यांनी, पण त्याच्यामध्ये पण ते काय करतात 15 दिवस सूट देतात. म्हणजे हा थोडासा बदल आहे, मोठा बदल नाही आहे. पण 5 इयर 11 मंथ 15 डेज म्हणजे तुम्हाला 15 दिवस पहिले जर असेल काही विद्यार्थ्यांना चालणार आहेत, लक्षात घ्या. मॅक्सिमम एज 7 मंथ 5 डेज 7 इयर 5 मंथ आणि 30 डेज म्हणजे 7.5 वर्षाचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो. आता इथे दिसते तुम्हाला या शाळेची टोटल स्ट्रेंथ 43 आहे आणि आरटीच्या अंतर्गत ते 14 जागा भरणार आहेत. अशा 14 जागांसाठी इथे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. असं प्रत्येक स्कूलचं तुम्ही चेक करू शकता. कोणत्या स्कूलवर क्लिक केलं की तुम्हाला हे सगळं दिसणार आहे बघा. सपोज मी स्कूलवर चेक केलंय, दुसरी मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल घेतली बघा, ही मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे. ही मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे बघा, मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे. त्याची व्हॅकन्सी बघा किती आहे, 14 आहेत. 41 पैकी 14 आहे. उदाहरणार्थ मी घेतलंय कुसुमाग्रज अभिनव बघा, 11 जागा तिथे मी घेतलंय. हॉरिझॉन अकॅडमी आहे, त्यासाठी बघा 23 जागा आहेत. बघा असं निफाडमध्ये अशा भरपूर स्कूल आहेत. मग नूतन घेतली मी 18 जागा आरटी. बघा हे सगळं तुम्ही इथे बघू शकता. इथे फी रिसिप्ट मध्ये पण तुम्ही जर चेक केलं, अजून ते अपडेट त्यांचं झालेलं नाही किंवा ते टाकणार पण नाहीये. पण एवढं लक्षात घ्या की वयामध्ये थोडा बदल झालेला आहे. मी प्रत्येक स्कूल तुमच्या याच्यानुसार चेक करू शकतात, बरोबर आहे. म्हणजेच हे तुम्हाला मी दाखवलं विथ प्रूफ. म्हणजे आता पहिला जो निकष होता ना, त्यामध्ये 15 दिवस सूट देण्यात आलेली. किती, 15 दिवस तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. आणि इकडे ॲज इट इज आहे बघा, मी तुम्हाला हा एक स्क्रीनशॉट दाखवला. आता म्हणजेच यामध्ये मी असं म्हणू शकतो की 1 जुलै 2019 पैकी तुम्ही असं म्हणू शकता 15 जून 2019 ते 15 जून 2019 ते 31 डिसेंबर 2020च्या दरम्यान तुमच्या विद्यार्थ्याचं, पाल्याचं, मुलीचं जन्म जर झाला असेल तर तो ह्या वर्षी आरटी मधून प्रवेश घेण्यासाठी त्याला पात्र असणार आहे. इथे लक्षात ही गोष्ट सगळ्यांनी मी आता जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. याबद्दल अजून काही शंका असेल तर मी तुम्हाला बॅचमध्ये पण सांगणार आहे. ही बॅच आपली चालू आहे, ऑलरेडी एक लेक्चर झालं, आज दुसरं लेक्चर असणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता सगळ्यांनी अटेंड करा. ते बॅचवर असणार आहे. ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनाच हे बघता येणार आहे. आत्तापर्यंत सगळे अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये, त्या लेक्चरमध्ये देणार आहे. सो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा बॅचची पण लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा, डाउनलोड करा, तुमची 2 मिनिटात माहिती भरा आणि पे करा 49 रुपये आणि तुम्ही बॅचला जॉईन करू शकता. तिथे रेकॉर्ड झालेलं लेक्चर पण तुम्ही बघू शकता, किती वेळेस बघू शकता. जसं आज लेक्चर होणार आहे हे तुम्हाला बघता नाही आलं तर रेकॉर्ड होऊन जातो, ते किती वेळेस तुम्ही बघू शकता. त्यासाठी काय करा, दुसरा पण उपाय मी तुम्हाला सांगतो. इग्नाइट पाठशाळाचा ॲप डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड केलं की त्यामध्ये तुम्हाला इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा दिसेल. इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा यावरती क्लिक करायचं आहे. पहिले तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, बरोबर. रजिस्ट्रेशन केलं की मग इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा, नंतर तुम्हाला बॅच दिसेल. तुम्हाला कोणती बॅच, ही जी तुमच्या समोर बघा ही बॅच दिसेल, ते पे नाऊ करायचं, तुम्हाला बॅच घेता येईल. काही अडचण आली तर ह्या नंबरलाही कॉल करून तुम्ही यांची मदत घेऊ शकतात. सो अलर्ट राहा. कोणत्याही क्षणी आता शिक्षण विभागाकडनं तुम्हाला इथे आरटीचे प्रवेश प्रक्रिया संदर्भात नोटीस येऊ शकते. तयारीत राहा, सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. काही अडचण आली तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण ह्या चॅनलवरती प्रत्येक गोष्टीची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.